भारतीय युवा संसद परिषद हे केवळ चर्चेचे व्यासपीठ नसून ते भविष्यातील जबाबदार नागरिक घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे। या परिषदेच्या माध्यमातून तुमच्या विचारांना आकार दिला जातो, चारित्र्याची जडणघडण होते। चारित्र्य निर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया आहे। जर आपले आयुष्य चारित्र्य संपन्न असेल तर आपले नेतृत्व प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केले। रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात 29व्या भारतीय युवा संसद परिषदेचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉक्टर कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, भारतीय युवा संसद परिषदेचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी व्यासपीठावर उपस्थित होते। उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की कोणत्याही देशाची क्षमता आणि सामर्थ्य हे त्या देशाच्या तरुण लोकसंख्येच्या आकारावर आणि ताकदीवर अवलंबून असते। भारताकडे तरुणांची मोठी संख्या ही जमेची बाजू आहे। आज देशातील सुमारे 65% लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तरुणांच्या शिक्षण, कौशल्य आणि नेतृत्व विकासासाठी अनेक उपक्रम सुरू केले असल्याचे ते यावेळी म्हणाले। भारतीय युवा संसद नॅशनल ट्रस्टच्या गेल्या 2 दशकांपासून सुरू असलेल्या अविरत सेवेचे त्यांनी यावेळी कौतुक केले। भारतीय युवा संसदेच्या देशाच्या कानाकोपऱ्यात परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत। देशातील तरुणांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले। देशाच्या अमृतकाळात आपण सर्वजण मिळून 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे। यशाचा हा आलेख गाठण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। अधिक मजबूत, सर्वसमावेशक आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी भक्कम चारित्र्य आणि नेतृत्वाच्या बळावर सक्रिय सहभागी होण्याची संधी युवकांना असून त्यांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। भारताची युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे। ही उत्साही व गतिमान पिढी राष्ट्र निर्माणात मोलाची ठरणार आहे। 2047 या वर्षापर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी केवळ आर्थिक योगदानापुरते मर्यादित राहता येणार नाही। यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिकही योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज येथे केले। भारतीय युवा संसद परिषदेला 6व्यांदा उपस्थित राहत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तीत ही परिषद आयोजित करण्यात येत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।